लहानपणापासून लय डेंजर आहे. ते आपल्याला काहीतरी बक्षीस होतं. यामध्ये 35 साल से एक ऐसा रोप आता है ते 120 रुपयाला, जो आपल्या मालवणी जत्रेसाठी खूप फेमस आहे. म्हणजे भरपूर वर्षापासून 50 रुपयाला रुमाल पण येत नाही. गरमागरम त्याला देणार. खूप भारी आहे, मऊ लुसलुशीत आहे आणि भरपूर सारे कलर पण. प्रभादेवीतच राहतो. हा, सर्वात जुन्या आणि मोठ्या अशा प्रभादेवीच्या जत्रेला त्या आतमध्ये ऍक्च्युली भरपूर सारे मंदिर आहेत. सगळीकडेच असतं तर काय. हा, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील प्रभादेवी येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट करतो आहे मुंबईतील सर्वात जुन्या आणि मोठ्या अशा प्रभादेवीच्या जत्रेला, जी दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये भरत असते. आणि यंदा ती 2 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत असणार आहे, म्हणजे टोटल 10 दिवस. आणि आज जत्रेचा पहिलाच दिवस आहे. या जत्रेमध्ये आल्यावरती आपल्याला खूप गोष्टीचा आपल्याला आनंद घेता येतो. म्हणजे आपण देवीचं दर्शन घेऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे खाद्यपदार्थांचे स्टॉल असतात, विविध प्रकारचे वस्तू खरेदीच आपण इथे करू शकतो. शिवाय मनोरंजनाच्या इतर गोष्टी असतात, म्हणजे खेळणी म्हणा, पाळणे म्हणा आणि इतर गोष्टी. तर इथे जर तुम्हाला पोहोचत असेल ना, तर तुम्ही कुठूनही आणि कसेही तुम्ही पोहोचू शकतात. म्हणजे जर तुम्ही रेल्वेने आलात लोकल ट्रेननी, तर तुम्हाला प्रभादेवी आणि दादर हे स्टेशन आहेत ते जवळ पडतील. आणि जर तुम्ही अंडरग्राऊंड मेट्रोने आला तर तुम्हाला सिद्धिविनायक स्टेशनने जवळ पडेल. आणि तुम्ही BST बसने कुठूनही कसेही येऊ शकतात. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की प्रभादेवीची जत्रा याच्या जवळपासचं लोकेशन म्हणजे सिद्धिविनायक मंदिर. सिद्धिविनायक मंदिरपासून हे अवघ्या 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त जत्रा दाखवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. तर त्याला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, पहिलं आपण प्रभादेवी शाळेच्या इथून आलो. म्हणजे कसं जत्रेमध्ये एंटर करायला खूप सारे रस्ते आहेत. इथे ही प्रभादेवी शाळा आहे आणि या शाळेच्या इथे या ठिकाणी सगळे गेम्स आहेत आणि इथे पाळणे वगैरे आहेत मोठे. तर इथे आपण पहिलं थोड्या वेळाने गेम्स खेळूया. आपण पहिले पाळणे बघतो या ठिकाणी. इथे आपण पहिलाच पाळणा बघतोय, तो खूप मोठा असा आकाश पाळणा आपल्याला दिसतोय. आणि जत्रेचा पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. नाही तर कधी कधी या ठिकाणी चालायला पण जागा नसते. हे आकाश पाळण्याची प्राईस काय? 120. काय बोलते? अरे भाई, दरवर्षी वाढत चाललेलं आहे. कोंबडे पण आहेत जत्रेला. हा, हे बघा या ठिकाणी आहेत. ऐक ना, म्हणजे पहिलं 60 होता, मग 80 झाला, 100 झाले आता 120 रुपये. म्हणजे खूपच झाले. म्हणजे एखाद्या फॅमिली म्हणजे समजा 5-1 जण असतील ना, भाई गेला तो. तर बघा इथे आपण बघू शकतो या ठिकाणी इथे लहान मुलांचे वगैरे सगळे पाळणे आहेत. म्हणजे इथे ही ट्रेन आहे, इथे हा हेलिकॉप्टर आहे. आणि पुढे आपण बघूया मोठ्यांचे वगैरे या ठिकाणी आता आहे. इथे आपण बघू शकतो इथे जो हा 360चा जो पाळणा आला आहे ना, तो या प्रभादेवीच्या जत्रेमध्ये पहिल्यांदाच आलेला आहे. भाई लय डेंजर आहे. हा, लय डेंजर आहे. आणि तो एवढा डेंजर आहे ना की भाई आतले माणसं असे ओरडत आहेत ना की ते बघून आणि ऐकूनच कोणची हिंमत नाही होणार होती बसायची त्याच्यात. आणि खालून व्हिडिओ काढणारे पण बघा किती आहे. तो बघ वरती स्टॉप, परत रिटर्न. लय डेंजर. 120 रुपये, 120 रुपये भाई. खतरनाक का, खतरनाक. ॲक्च्युअली तसं बघायला गेलं तर या साईडला ते मोठ्यांचे आहेत आणि या बाजूला आपल्याला दिसत आहेत ते सर्व लहान मुलांचे वगैरे आहेत. चला, काय 120. आई शपथ. 360चा पण 120च आहे. मला वाटतं सगळ्यांचेच ऑलमोस्ट 120 आहेत या ठिकाणी. इथे आपण बघू शकतो इथे टोराटोर आहे आणि त्याच्या पुढे आहे तो ब्रेक डान्स आहे. आणि जत्रेचा पहिला दिवस आहे तरी बऱ्यापैकी या ठिकाणी गर्दी आहे. आणि ॲक्च्युली सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे ही चवन्नी गल्लीचं जो मैदान आहे ना, त्याच्यामुळेच इथे सगळे मोठे मोठे पाळणे वगैरे लावू शकतात. त्याच्यामुळे हे पण तेवढंच आहे की मुंबईसारख्या ठिकाणी असे मैदानं वगैरे असलं पण तेवढं गरजेचं आहे. झालं, संपत आला, आता तो खाली आला आहे. तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी सर्व पाळणे वगैरे आहेत. म्हणजे पाळण्यामध्ये जर तुम्हाला बसत असेल तर प्रभादेवी शाळेच्या समोरच्या मैदानामध्ये आहे. आता आपण इथून पडूया बाहेर. चला. तर आता मी या ठिकाणी हा गेम खेळतोय. मित्र किती रुपये? 50 रुपये गेम आहे. आणि इथे आपला बाबू सबस्क्रायबर मित्र पण आहे. बाबू नाव का तुझं? विघ्नेश. आणि विघ्नेशनी मला खास करून काय सांगितलं माहिती आहे, तो आपल्या गणपतीचा व्हिडिओ बघतो. आणि गणपती भाव मला पण लय आवडतो. तर इथे बघूया आपण आता काय जिंकतोय काय. ॲक्च्युली जांभुरीच्या मैदानामध्ये मला ना जास्त एक अजून आवडलं होतं ते की तिकडे कुठला पण नंबर आला ना, कुठला पण नंबर म्हणजे 1 ते 36 मध्ये कुठला पण नंबर आला तरी आपल्याला काहीतरी बक्षीस होतं. तर इथे तसं नाही, इथे सिलेक्टेड असे नंबर आहे त्याच्यावरती आपल्याला बक्षीस मिळणार आहे. तर बघूया आपण आज काय जिंकतोय काय की आपण 50 रुपयाची वर्गणी देतोय. नेहमीप्रमाणे तू TV घेणार होतास मला. घेईन रे, एक दिवस घेईन. अशा प्रकारे वर्गणी दिलेली आहे पहिलीच. सुट्टी आहेत ना. तर इथे आपले मित्र भेटलेले आहेत, अमन आणि माने. आणि पहिल्याच दिवशी इथे अमन चिंच खायला आलेला आहे
आता तू रोज येणार का जत्रेला? नाही, कामावर डिपेंड आहे. अच्छा. आलो चिंच घाल. तर हे बघा धनश्री आता या ठिकाणी आलेली आहे 12 मसाल्याची चिंच घेण्यासाठी. किती रुपये? 20 30 अच्छा, म्हणजे आपण घेऊ तसं घेऊ आहे. ओके, हे बघा या ठिकाणी चिंच आणि हे असे 12 प्रकारचे मसाले असतात ते याच्यावरती टाकून असे चटपटीतपणाने यांना खाता येते. दरवर्षी घेते ही दरवर्षी. हां बघूनच तोंडाला पाणी. हां, आता हे पार्सल किती खाणार? पार्सल 10ची पण ओके, देता हे ना? बघा हे पन्नालाल भाईंचं आहे या ठिकाणी 12 मसाल्याची इमली. आणि तुम्ही जर इथे आलात तर इथे चिंच वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी अशी घेऊ शकता. ते किती मसाले टाकतात. इतर वेळी पण कुठे असतं मग इथं का तुमचं आहे की फक्त जत्रेच्याच टाइमला? अच्छा, जत्रे. आणि तुम्ही किती वर्षापासून या जत्रेला येत आहेत? 35 साल से. अच्छा, 35. 35 वर्षापासून हे काका आहेत ते इकडे 12 मसाल्याची चिंच विकण्यासाठी या ठिकाणी येत असतात. जर तुम्हाला चिंच वगैरे जर 12 मसाल्याची पाहिजे असेल तर इथे हे जे पाळणे वगैरे लागतात, प्रभादेवी शाळा वगैरे आहे त्या ठिकाणी यांचं इथे स्टॉल आहे. चला, तर हे बघा आता आपण आलो आहोत एका मिनिटामध्ये जादू शिका त्या ठिकाणी. ही काय रशीची जादू आहे काय? ओके, कशी असणारी? एक ऐसा रोप आता है, ये ऐसा मैजिक या मार्केट स्पीड बन के ऐसे बच्चे लोग स्कूल में बर्थडे पार्टी में कहीं भी दिखा सकते हैं. ऐसा मैजिक या ये ऐसा. किती रुपयाला ही? सिखा के दे जाते हैं. 150 का है. अच्छा, 150 रुपये. 150 का 1 लीटर आता है इसका. अच्छा, आणि तुमच्याकडे एवढे सगळे आहेत काही नाही काय? मग ते तुम्ही शिकवणार ना जर कोणाला पाहिजे असेल तर? बराबर, हाँ. ऐसा मील का बोतल है, इसको पीने का. ये खाली हो गया. ऐसा कान पकड़ने को वापस. अरे भाई, 120 का है. अच्छा, ही 120 रुपये आहे या ठिकाणी. चेक करो, खाली है. लाखों. 220 का है. हाँ, खाली है. एक कार्ड है, कार्ड को फ्रेम करके डालते हैं. हां, ऐसा पावर फ्रेम साइज का ऐसा कार्ड हमारे पास है. ओके, हाँ. ये ऐसा मैजिक या ऐसा कार्ड कवर करता है. ये कार्ड इधर आता है. सही. 120 का है. अच्छा, हे पण 120 रुपये. ओके, तरी तुमच्याकडे किती प्रकारचे जादू आहेत तरी? इसमें बहुत सारे प्रकार का जादू है, अलग अलग प्राइस का दिया हुआ है सब. तरी बघा तुम्ही जर इथे आलात आणि तुम्हाला जर जादूचं काही पाहिजे असेल तुम्ही इथे विकत घेऊ शकतात. ते तुम्हाला पहिले एका मिनिटामध्ये शिकवणार आणि ते शिकवताना इथे बघू शकतो इथे सर्वजण या ठिकाणी जमा झालेले. आवडली का सगळ्यांना? हां, आता विकत घ्या आणि आपल्या इकडे घराच्या इकडे जाऊन सगळ्यांना वेळ बनवायचं. चला, बाय बाय. तर चला आपण आता पुढे जाऊया. या ठिकाणी इथे आपण बघू शकतो 120 रुपये. 120 रुपयामध्ये या ठिकाणी खेळणी आहेत आणि ह्याच्यामधलं आपण कुठलंही खेळणं घेऊ शकतो. हे बघा इथे डॉक्टरचं आहे, इथे किचनचं आहे. जस्ट राहुल ब्लॉग. तर हे बघा इथे बंदूक वगैरे सगळं आहे आणि याच्यामधलं कुठलंही जरी खेळणं घेतलं ना तरी फक्त 120 रुपयाला. मस्त. चला पुढे जाऊया. तरी बघा अशा प्रकारचे आपल्याला मध्ये मध्ये फूड स्टॉल पण लागणार आहे. इथे व्हेजमध्ये आपण बघू शकतो इथे नूडल्स आहे, मंचुरियन आहे, दाबेली आहे. इथे पुन्हा पुढे आपण बघितलं तर पिझ्झा आहे. इथे हे सर्व मुखवासच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्या बाजूला असे सर्व लोणचे वगैरे आहेत. म्हणजे इन शॉर्ट काय की इथे आपल्याला मध्ये मध्ये सगळ्या प्रकारचे स्टॉल हे लागतच राहणार आहेत. तर आता आपण इकडे मालवणी खाजाच्या स्टॉलवरती आलो आहे. पावसकर का तुमचं सरनेम? अच्छा, काय म्हणते तुम्ही? मग तुमच्याकडे म्हणजे मालवणी सगळे लाडू आणि खाजा वगैरे सगळं आहे? ओके, जर खाजा घ्यायचं झालं तर कसं काय आहे? खाजा 95 रुपये पाव किलो, ओके. 380 रुपये किलो आहे मालवणी खाजा. हां, म्हणजे हा व्हाईटवाला आणि हा व्हरायटी आहे. एक व्हाईट खाजा आणि एक हा साखरकांडी साखरेपासून बनलेला आहे. ओके, आणि हा गुळापासून आहे तो. गुळापासून बनलेला आहे. ओके. जो आपल्या मालवणी जत्रेसाठी खूप फेमस आहे हां, आणि युनिक आहे. ओके. तर हे बघा इथे अशा प्रकारचे 2-2 प्रकारचे या ठिकाणी खाजे आहेत आणि शिवाय जत्रा म्हटली तर हे पण चिरोटे मालवणातले. हां, ह्याची काय प्राइस आहे? मागवले आहेत हे 60 रुपये. अच्छा, 60 रुपये पॅकेट आहे या ठिकाणी. आणि लाडू वगैरे? आणि लाडू हे 3 प्रकारचे आहेत. शेंगदाणा लाडू, शेव लाडू, पिवळा शेव लाडू 100 रुपये मोठं पॅकेट आहे. ओके. आणि 50 रुपये लहान पॅकेट आहे. अच्छा, मावशी तिकडे काय पॅकिंग वगैरे करतायत काय? चालू आहे. चालू दे हां. तर बघा इथे तुम्ही आलात तर इथे सर्व लाडू वगैरे सगळं तुम्हाला काही मिळून जाईल इथे. आणि या दादांचं जे स्टॉल आहे ना ते बरोबर स्वामी समर्थ जी जिम आहे त्याच्या बरोबर फ्रंट गेटला आहे. तर तुम्ही जर इथे आलात तर यांच्याकडनं नक्की तुम्ही खरेदी करू शकतात. चला, थँक्यू, बाय बाय. चला आपण जाऊया पुढे. ॲक्च्युली कसं आज पहिला दिवस आहे ना त्याच्यामुळे सगळे स्टॉल वगैरे लागत आहेत पण ते लवकरच भरणारच सर्व.
तर हे बघा इथे आपले सबस्क्राईबर फॅमिली भेटलेले आहेत. सगळ्यांना नमस्कार. हा आज का जत्रेमध्ये आलात तुम्ही? म्हणजे पहिल्याच दिवशी आज. मग आता अजून पुढे किती दिवस येणार? नेहमी. हा अशी ऍक्च्युली हौस असली पाहिजे. हा ऍक्च्युली पहिला दिवस आहे म्हणून सगळं खाली खाली आहे. हा नंतर अशी वेळ येते की चालायला पण जागा नसते. हा ठीक आहे चला चला थँक्यू. प्रभादेवी माते की. चला बाय. तर हे बघा आता आपण मंदिराच्या इकडे आलेलो आहे आणि या दादांचं इकडे स्टॉल आहे ओटीचं. दादा तुम्ही किती वर्षापासून तर इथे स्टॉल आहे तुमचा? लहानपणापासून. काय म्हणता? लहानपणापासून दादांचं या ठिकाणी स्टॉल आहे. जर ओटी घ्यायची आहे तर कशी आहे मग? 100 रुपये आहे. ओके ही 100 रुपये. हे बघा 100 रुपये ओटी आहे ज्याच्यामध्ये नारळ, वेणी, फुलं किंवा खण म्हणा किंवा तांदूळ सगळं हळदी कुंकू वगैरे सगळं या ठिकाणी आहे. आणि म्हणजे एकच प्रकारची तुमच्याकडे ओटी आहे ना? हां, याच्यामध्ये कोणाकोणाला बांगड्या लागतात, कोणाला जोडवी लागतात, कुणी आणखीन करंडापणी घेतं. ओके. आणि साड्या वगैरे घ्यायच्या तर कसं? साडी 450. अच्छा हे बघा इथे साड्या पण आहेत. 450 रुपये साडी आहे. म्हणजे जर तुम्ही देवीला वगैरे साडी वगैरे अर्पण करत असाल तर तुम्ही या दादांच्याकडे तुम्ही घेऊ शकता. दादा नाव का तुमचं? केणी, आचल केणी. अच्छा आचल केणी. म्हणजे तुम्ही लहानपणापासून इथेच आहात म्हणजे तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही स्थानिकच असणार आहेत. ठीक आहे चालेल चला थँक्यू. चला बाय. तर हे बघा इथे खूप सारे ॲक्च्युली स्टॉल आहेत. म्हणजे ओटीचं साहित्य वगैरे पूजेचं साहित्य वगैरे सगळं आहे. म्हणजे मंदिराच्या बाहेरच सर्व आहेत. तर तुम्ही इथून कुठूनही तुम्ही घेऊ शकतात. तर हे बघा आता आपण इथे प्रभादेवी मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. इथे आतमध्ये ॲक्च्युली भरपूर सारी मंदिरं आहेत. इथे पहिलं आपण बघितलं तर इथे खोकलादेवी आहे. इथे जुना बर्फीवाला आहे जे भरपूर वर्षापासून इथे प्रभादेवी मंदिरामध्ये या ठिकाणी यांचा स्टॉल असतो म्हणजे प्रसादासाठी वगैरे. समोर आपण बघू शकतो इथे प्रभादेवीचं मंदिर आहे या ठिकाणी. त्याच्या बाजूला गणपती वगैरे इतर सगळी या ठिकाणी मंदिर आहेत. तर तुम्ही जर आला तर या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात. पण ॲक्च्युली ऐक ना जर कोणी फक्त ओटी भरायला यायचं असेल ना तर त्यांनी संध्याकाळच्या अगोदर यावं. कारण कसं आज पहिला दिवस आहे म्हणून तेवढं खाली आहे. पण नंतर ती एवढी गर्दी होत नंतर प्रॉब्लेम काय होतो? हां नाही आणि प्रॉब्लेम काय होतो की लोक ओटी भरला आणि जत्रेला येतात आणि मग तो अर्धा वेळ इथे निघून जातो आणि मग त्यांना जत्रा एन्जॉय करता येत नाही. तर इथून तुम्ही इथे भरपूर गर्दी आहे म्हणजे प्रभादेवीच्या देवीसाठी. आणि ॲक्च्युली सर्व एक गोष्ट आहे लांबून येणारे लोक एकदाच येणार. हां ते पण आहे. पण त्यांनी मग लवकर यावं म्हणजे मावळतीच्या अगोदर येऊन म्हणजे हा भाग ओटी भरता येईल आणि नंतर मग ते जत्रा एन्जॉय करू शकतात. पण ॲक्च्युली हे एक मला आवडलं नाही की आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काय आपल्याला करता येत नाही. ते सगळीकडेच असतं. हां तर तुम्ही ते आता मी तुम्हाला व्हिडिओ स्क्रीनवरती दाखवते आहे. प्रभादेवीचं तुम्ही या ठिकाणी फोटोद्वारे तुम्ही दर्शन घेऊ शकतात. प्रभादेवी माते की जय. तर हे बघा आपण ज्या आता स्टॉलच्या इकडे आलो आहे ना तिकडे कसं आहे की 50 रुपये कुठलं काही घ्या तुम्ही 50 रुपये त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं की फक्त लेडीजचंच आहे सगळं. इथे टी शर्ट्स आहेत, टॉप आहे, इथे पॅन्ट वगैरे आहेत. आणि कुठलंही घ्या तुम्ही लहानापासून मोठी साईज आहे कुठलंही घ्या तरी पण फक्त 50 रुपये. अरे भाई 50 रुपयाला रुमाल पण येत नाही. हां इथे बघा आपण टी शर्ट वगैरे बघतोय 50 रुपये. बरं आहे तसं चांगलं आहे. हां आणि त्यांनी स्टॉक पण मग किती ठेवला आहे म्हणजे चॉईससाठी भरपूर आहे एकदम. पॅन्ट पण ती ठीक आहे चला या पुढे. इथे बघा इथे आपण बघू शकतो इथे वॉलेट वगैरे आहेत आणि त्याच्या बाजूला बांगड्यांचा वगैरे भरपूर स्टॉल आहेत. तर हे बघा इथे आपण स्टॉलच्या इकडे थांबलो आहे ना तिकडे सगळे शालेय जीवनातले सगळ्या वस्तू आहेत. उदाहरणार्थ हे बघा हे दाखवू का? हे ह्याच्यावर हे आठवते का? हां हे बघा. आणि ही पेन्सिल आहे ना ती समजलं. मागून टाकायची 20 रुपये फक्त. हे बघा इथे भरपूर सारे काय काय आहे म्हणजे पेन, पेन्सिल, शॉर्पनर सगळं इथे अवेलेबल आहे. 20 रुपये 30 रुपये अशा रेंजमध्ये आहे. ठीक आहे ठेव. पण हे मला आवडलं आहे पण अभ्यास झाला की आपलं हे टाईमपास करत राहायचं. ठेव. तर हे बघा ज्याप्रमाणे मी तुम्हाला मगाशी बोललो की विविध स्टॉल असतात त्याच्यातलाच हा एक स्टॉल. नमस्कार मावशी. हां तुमच्या स्टॉलचं नाव काय? समर्थ स्पर्श. अच्छा समर्थ स्पर्श म्हणून यांचं नाव आहे. अच्छा हां हे बघा या ठिकाणींची इथे सर्व स्वामी स्पर्श. हां मालवणी मेजवानी. अच्छा मग तुमच्याकडे काय काय मिळतं तरी? आमच्याकडे कोथिंबीर वडी आहे, हां आंबोळी चटणी ओके. आणि काळ्या वाटाण्याचं सांबार. अच्छा म्हणजे संपूर्ण कोकणातले पदार्थ आहेत सर्व. ओके हे बघा इथे सगळे आंबोळीची वगैरे तयारी चालू आहे या ठिकाणी. हां मस्त. रस शेवया पण मिळणार. अच्छा म्हणजे आज फक्त अवेलेबल नाही आहे. रस शेवया कशी असणार आहे? कितीला? 70 रुपये. अच्छा ते 70 रुपये. आणि आंबोळी कशी? 60 रुपये. 60 रुपये. आणि तुम्ही कसली तयारी करता इथे?
कोथिंबीर वडी अच्छा हे बघा कोथिंबीर, अरे वा वा वा, इथे कोथिंबीर वडी बघा, इथे मावशीने संपूर्ण रेडी करून आणलेले आहेत. म्हणजे जर कोणी आलं तर इथे तुम्ही गरमागरम त्याला देणार. वा मस्त. यांचं हे स्टॉल आहे ना, तिथे बघा समोर बरोबर प्रभादेवीचं मंदिर आहे आणि इथे प्रभाविनायक जी बिल्डिंग आहे त्याच्या बरोबर अपोजिट साईडला यांच्या इथे या ठिकाणी स्टॉल आहे. मग आता तुमच्याकडे जर कोण आलं तर सकाळचं नसणार ना अवेलेबल? 4च्या नंतर. अच्छा, संध्याकाळी 4 ते रात्री 10-11 वाजेपर्यंत जे काय आहे ते. ओके मस्त. जर तुम्ही यांच्याकडे आलात तर पारंपरिक पद्धतीचे सगळे या ठिकाणी पदार्थ आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरगुती आहेत. हां, तर या ठिकाणी आपण बघू शकतो आंबोळी. मोदक पण ठेवणार. काय म्हणता? मोदक पण आहेत. अच्छा संकष्टीच्या दिवशी मोदक आहे. अच्छा, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रीयन पदार्थ एक प्रकारे या ठिकाणी मिळत आहेत. वा मस्त मस्त. मग तुमचं या ठिकाणी पहिलं वर्ष स्टॉल आहे की यापूर्वी होतं कधी? आमचं आता हे फर्स्ट लावलं आहे आम्ही. अच्छा, जत्रेचं पहिलं वर्ष आहे. आमचं अगोदर पण आमचं हॉटेल आहे, अच्छा ओरस्कर हॉटेल ओके. मालवणला. अच्छा, मग तुमचं जत्रेच्या निमित्ताने या जत्रेमध्ये पहिल्यांदाच आहे. म्हणजे बहिणीचे म्हणून आम्ही इथे लावलं. अच्छा आणि माझं पण हॉटेल आहे, हां. ओरस्कर हॉटेल म्हणून. मग आता हे पहिलं वर्ष आहे, दरवर्षी झालं पाहिजे इकडे. ठीक. वाटाणाची उसळ दिली, काळा वाटाणा आणि चटणी. हां चटणी बरोबर टेस्ट. खूप भारी आहे, मऊ लुसलुशीत आहे आणि चटणी पण सुंदर आहे, छान आहे खरंच. ऐकलात ना कोथिंबीर वडी. हां, ह्याची कशी टेस्ट आहे याची? नाही, ते नाही केली मी टेस्ट. हे पण बघ, कारण कसं दोन्ही पण वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे शेवटी त्या. भारी आहे. म्हणजे लोकांना नक्की सांगू शकतेस की इकडे इथे आलात तर नक्की यांच्याकडे टेस्ट करा. हां. आणि हे बघा इथे समोरच इथे रिलायन्सचं मॉल आहे, तर तिथून तुम्ही आलात तर इथेच डाव्या साईडला यांचं इथे स्टॉल लागणार आहे ज्याचं नाव आहे स्वामी स्पर्श. मस्त कुरकुरीत, खूप सुंदर फ्लेवर आहे. हां. सगळं कोथिंबीर छान लागते आणि एकदम कुरकुरीत मस्त आहे. तरी बघा असे रस्त्यावरती पण काही ना काही सगळे स्टॉल्स लावून असतात. म्हणजे तसे दुतर्फा इथे आपण बघू शकतो पहिलं भांडी वगैरे आहेत, म्हणजे किचनच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्या पुढे आपण इथे गेलो तर इथे फ्रीजचं कवर वगैरे आहे, पुन्हा सगळं स्टोरेज बॅग वगैरे असतात ते सगळे या ठिकाणी आपल्याला मिळते आहे. त्याच्या बाजूला इथे आपण बघू शकतो सगळे पॅकेट वगैरे आहेत. हां, हाताने बनवले आहेत ते. नाही, 350 कम करके दे दूंगा, वो 150 वाले हैं. अच्छा, हे बघा हे 350 वाले आहेत आणि हे 150 वाले आहेत. तुम्ही कमी करून दे. हां, कमी करून देणार हा मित्र. एक हे कर ना वरती घे ना. 80 बोल रहे. अच्छा, हां, हे बघ साईड बॅग आहे ना ही. मस्त छान आहे. आहे. हँडमेड आहेत ना हे सगळे. वर्किंग वाले हैं. हां, आत्ता आम्ही बघा इथे वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहेत आणि भरपूर सारे कलर पण आहेत. बघा इथे पॅकेट्स पण आहेत. हा बघ जय श्रीकृष्ण, हा पण छान वाटतं आणि बॅग पण मस्त आहे, एकदम अशी घुंटपाट टाईप अशी मजबूत असते ती अशी मस्त. चा मित्रा, तरी बघा असे इथे खेळणीवाले जे असतात ते इथे पण असतात आणि भरपूर सारे स्टॉल्स आहेत जे तुम्हाला संपूर्ण जत्रेमध्ये दिसत राहतील. तर आपण आता या मित्राच्या इकडे आलो. नमस्कार मित्रा. नमस्कार. नाव का तुझं? प्रज्ञेश मिस्त्री. अच्छा, इथे प्रज्ञेश आहे. मला सांग की तुमच्याकडे शोरमा मिळत आहेत, ते कुठल्या प्रकारचे शोरमा आहे तुमच्याकडे? आपल्याकडे क्लासिक शोरमा आहे, चिपोटले शोरमा आहे, पेरी पेरी शोरमा आहे, तंदुरी शोरमा आहे ओके. आणि एलेपिनो. अच्छा, मग याची प्राईस तरी कुठून स्टार्टिंग आहे? एक नॉर्मल 60ची रेंज आहे आपल्याकडे. अच्छा, 60 रुपयापासून. म्हणजे 60 रुपयापासून तरी किती रुपयापर्यंत आहे तो मग? 60, 80 आणि 100. ओके, म्हणजे परवडणारी किमतीमध्ये तसं. मला सांग की तू आता प्रभादेवीच्या जत्रेमध्ये तरी किती वर्ष पण तिथे स्टॉल लावतो? किती वर्षापासून? तरी लहानपणापासूनच लावतो मी, प्रभादेवीतच राहतो. हां, म्हणजे लहानपणापासून तू जत्रा दरवर्षी तू एन्जॉय करतोयस. ओके ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. चल बाय. कशाला मित्रांनो, तर ही व्हिडिओ इथेच संपते. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती सर्वात मोठ्या आणि जुन्या अशा प्रभादेवीच्या जत्रेला, जी यावर्षी 2 जानेवारीपासून 11 जानेवारीपर्यंत असणार आहे. म्हणजे टोटल 10 दिवस. जर तुम्हाला जत्रेचा आनंद घ्यायचा असेल तर संध्याकाळी 6 ते रात्री 10-11 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता. जर तुम्हाला फक्त देवीची ओटी भरायची असेल तर तुम्ही संध्याकाळच्या अगोदर या ठिकाणी भेट द्या. तुम्हाला कसं यायचं ते सर्व सांगितलं, जत्रा कशी ती दाखवली. ॲक्च्युली तुम्ही म्हणजे आज पहिला दिवस असल्यामुळे तेवढी कमी गर्दी आहे, पण नंतर ती नक्कीच गर्दी होईल. तर हा आपण इथे काल कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ म्हणतो. तोपर्यंत बाय बाय.